नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर. जॉग्राफी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाची प्रश्न व उत्तरे बघत आहोत. यामध्ये आज आपण चुकीचा घटक ओळखा भाग 1 बघत आहोत. आज आपण भाग 1 मध्ये प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1 व प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 यावरील चुकीचा घटक ओळखा याची प्रश्न व उत्तरे बोर्डाच्या दृष्टिकोनातून बघणार आहोत. याच्या अगोदर आपण बोर्ड प्रश्नपत्रिकेचा आराखडा बघूया. या ठिकाणी समोर तुम्हाला बोर्ड प्रश्नपत्रिकेचा आराखडा दिसत आहे. या आराखड्यामध्ये बघा, या ठिकाणी वरती या महामंडळाचा लोगो आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, विषय भूगोल, इयत्ता 12वी, नमुना प्रश्नपत्रिका आराखडा, वेळ 3 तास, गुण 80. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 आपल्याला ऑब्जेक्टिव्ह असतो. त्यामध्ये दिलेल्या सूचनेनुसार खालील उपघटक सोडवावेत असं म्हटलेलं असतं आणि 20 गुण असतात. यामध्ये साखळी पूर्ण करा 5 गुणासाठी, पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा यासाठी 5 गुण, परत अचूक घटक ओळखा यासाठी 5 गुण आणि चुकीचा घटक ओळखा यासाठी 5 गुण आहेत. मग आज आपण चुकीचा घटक ओळखा हा जो 5 गुणांचा प्रश्न आहे त्यावरील प्रश्न उत्तरे बघणार आहोत. याच्या अगोदर आपण साखळी पूर्ण करा याचे जे प्रश्न उत्तरे आहेत ती 1 ते 8 प्रकरणावरील बघितले आहेत. अचूक घटक ओळखा हा जो 5 मार्काला आहे त्यावरील सुद्धा आपण 1 ते 8 प्रकरणाचे प्रश्न उत्तरे बघितले आहेत. परत पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा यामधील जो अचूक सहसंबंध ओळखा आहे त्याचेसुद्धा आपण व्हिडिओ 1 ते 8 प्रकरणाचे आपल्यापुढे सादर केलेले होते. हे वरील सर्व व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील. जर बघितलेले नसतील तर तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला त्यावरती सर्व व्हिडिओ हे बघायला मिळतील. आता आज आपण चुकीचा घटक ओळखा हा जो ऑब्जेक्टिव्हचा 5 गुणांचा प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात असेही प्रश्न आहेत. तर याला आपण सुरुवात करूया. त्यामध्ये बघा, आज आपण प्रकरण क्रमांक 1 व 2 यावरीलच फक्त प्रश्न उत्तरे बघणार आहोत. मग आता यामध्ये प्रश्न क्रमांक 1 ड चुकीचा घटक ओळखा गुण 5. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे टप्पे. अतिशय स्थिर, शून्य वाढ दर्शविणारा, अति तीव्र वाढ दर्शविणारा, कमी बदल दर्शविणारा. आता यामध्ये बघा, चुकीचा घटक ओळखा हा 1 मार्काला 1 असतो. मग तुम्हाला एक विधान दिलं जातं आणि त्या विधानाच्या खाली एकूण 4 पर्याय असतात. त्या 4 पर्यायामधला जो चुकीचा पर्याय असेल तो आपल्याला निवडायचा असतो. मग एक लक्षात ठेवायचं, जे विधान दिलं जातं, उदाहरणार्थ लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे टप्पे हे विधान आहे, त्याला अनुसरून या खालील 4 पर्यायापैकी 3 पर्याय बरोबर असतात आणि यामधला एकच पर्याय चुकीचा असतो. मग ह्या विधानाला अनुसरून चुकीचा जो पर्याय असेल तो पर्याय खाली उत्तर म्हणून लिहायचा. मग आता बघा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे टप्पे पहिला दिला आहे अतिशय स्थिर, हा जो टप्पा बरोबर आहे. परत शून्य वाढ दर्शविणारा हा जो टप्पा बरोबर आहे. परत अति तीव्र वाढ दर्शविणारा हा टप्पा चुकीचा आहे, कारण अति तीव्र वाढ दर्शविणारा टप्पा हा लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामध्ये नाही. परत कमी बदल दर्शविणारा हा सुद्धा टप्पा आहे. मग ह्याचं उत्तर काय येईल? जो चुकीचा आहे हा अति तीव्र वाढ दर्शविणारा हे चुकीचं जो आहे ते आपल्याला खाली उत्तर म्हणून लिहायचं आहे. अशा पद्धतीनं चुकीचा घटक ओळखा हा प्रश्न सोडण्याचं टेक्निक आहे. विधान कोणतं आहे ते बघायचं, त्यानंतर 4 पर्याय बघायचे, त्या विधानाला अनुसरून 3 पर्याय बरोबर असतात आणि जो चुकीचा पर्याय असेल तो खाली उत्तर म्हणून लिहायचा. आता यानंतर तुम्हाला क्रमांक 2 दिला जाईल. आता 2 दिल्यानंतर हे विधान वाचलं जाईल, पर्याय वाचले जातील आणि खाली उत्तर दिलं जाईल. पण तुम्ही काय करायचं, आता यापुढून जे प्रश्न आपण पुढं बघत जाईल त्यावेळेस प्रश्न दिल्यानंतर उत्तर बघायच्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ थांबवायचा. तुम्हाला यामधलं कुठलं उत्तर बरोबर वाटतं हे लिहून ठेवायचं किंवा यामध्ये कुठलं उत्तर बरोबर असेल ते लक्षात ठेवायचं आणि त्यानंतर उत्तर सांगितल्यानंतर आपलं उत्तर बरोबर आहे का ते बघायचं. आणि हे जे सगळे प्रश्न उत्तरे आहेत ती बोर्डाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, कारण बोर्डाला 5 गुणांना हा प्रश्न आहे, परंतु तुमच्या भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये खाली अशा प्रकारच्या प्रश्नांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. तर आता बघा, क्रमांक 2
खनिजामुळे दाट लोकवस्ती असणारे देश किंवा प्रदेश. अ. झांबियातील कंटगा. आ. पश्चिम युरोप. ई. मांचुरिया. ई. गंगा नदी सुपीक खोरे. याचं उत्तर ई. गंगा नदी सुपीक खोरे. प्रश्न क्रमांक 3 आहे, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक. अ. हवामान. आ. प्राकृतिक रचना. ई. शेती. ई. मृदा. याचं उत्तर ई. शेती. प्रश्न क्रमांक 4, जास्त लोकसंख्येसाठी अनुकूल परिस्थिती. अ. सुपीक शेतीयोग्य मृदा. आ. सौम्य समशीतोष्ण हवामान. ई. पाण्याची उपलब्धता. आणि ई. अतिउष्ण हवामान. याचं उत्तर अतिउष्ण हवामान. प्रश्न क्रमांक 5, मानवी लोकसंख्येसाठी प्रतिकूल परिस्थिती. अ. तीव्र वाढ. आ. वाळवंटी मृदा. ई. रेगूर सुपीक मृदा. ई. उष्ण हवामान. बघा, ई. रेगूर सुपीक मृदा हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, लोकसंख्या प्रतिमानातील दुसऱ्या टप्प्यातील देश. अ. भारत. आ. कांगो. ई. बांगलादेश. ई. नायजर. याचं उत्तर आहे अ. भारत. प्रश्न क्रमांक 7, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक. अ. शेती. आ. खाणकाम. ई. वाहतूक. ई. हवामान. याचं उत्तर ई. हवामान. प्रश्न क्रमांक 8 आहे, लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाच्या पहिल्या टप्प्याची वैशिष्ट्ये. अ. प्रजनन दर अधिक. आ. वैद्यकीय सुविधांचा अभाव. ई. कुपोषण. ई. मृत्यूदर खूप कमी. याचं उत्तर ई. मृत्यूदर खूप कमी. प्रश्न क्रमांक 9 आहे, गंगा नदी मैदानी प्रदेशात लोकसंख्या दाट आढळते. अ. सुपीक मृदा. आ. औद्योगिकरण जास्त प्रमाणात. ई. पाण्याची उपलब्धता. ई. मंद उतार. याचं उत्तर आ. औद्योगिकरण जास्त प्रमाणात. प्रश्न क्रमांक 10, शहरामध्ये लोकसंख्या जास्त असण्याची कारणे. अ. चांगली वाहतूक व्यवस्था. आ. रोजगाराच्या संधी. ई. शिक्षण आरोग्याच्या सोयी. ई. शेतीसाठी सुपीक प्रदेश. याचं उत्तर ई. शेतीसाठी सुपीक प्रदेश. प्रश्न क्रमांक 11, लोकसंख्या मनोऱ्याचे प्रकार. अ. विस्तारणारा. आ. उंचावणारा. ई. संकोचणारा. ई. स्थिरावलेला. याचं उत्तर आ. उंचावणारा. प्रश्न क्रमांक 12, 1000 पेक्षा जास्त लिंग रचना असणारे देश किंवा प्रदेश. अ. लाटविया. आ. संयुक्त अरब अमिराती. ई. इस्टोनिया. ई. युक्रेन. याचं उत्तर आहे आ. संयुक्त अरब अमिराती. प्रश्न क्रमांक 13 आहे, जवळपास 80% कमी एकूण साक्षरता असणारे देश किंवा प्रदेश. अ. कॅरिबियन बेटे. आ. उत्तर अमेरिका. ई. पश्चिम आशिया. ई. दक्षिण अमेरिका. याचं उत्तर आहे अ. कॅरिबियन बेटे. प्रश्न क्रमांक 14 आहे, लोकसंख्येमध्ये ग्रामीण शहरी रचनेनुसार तफावत आढळणारे घटक. अ. व्यावसायिक संरचना. आ. लिंग गुणोत्तर. ई. शारीरिक उंची. ई. लोकसंख्येची घनता. याचं उत्तर
ई शारीरिक उंची. प्रश्न क्रमांक 15 आहे, स्थलांतराची सामाजिक कारणे. अ भेदभाव, आ विवाह, ई भूकंप. पुढचा ई आहे वैद्यकीय सुविधांचा अभाव. याचं उत्तर ई भूकंप. प्रश्न क्रमांक 16 आहे, संकोचणाऱ्या मनोऱ्याची वैशिष्ट्ये. अ तरुणांची संख्या जास्त, आ शीर्षाकडे विस्तारलेला, ई वृद्धांची संख्या जास्त, ई जन्मदर मृत्यूदर अगदी कमी. याचं उत्तर अ तरुणांची संख्या जास्त. प्रश्न क्रमांक 17 आहे, स्थलांतराचे अपकर्षण घटक. अपकर्षण. अ दुष्काळ, आ युद्ध, ई प्रदूषित पाणी, ई शिक्षणाची संधी. याचं उत्तर आहे ई शिक्षणाची संधी. प्रश्न क्रमांक 18 आहे, साक्षरतेचा थेट संबंध असणारे घटक. अ लोकांचे राहणीमान, आ खनिज संपत्तीचे साठे, ई स्त्रियांचा समाजातील दर्जा आणि ई शैक्षणिक सुविधा. याचं उत्तर खनिज संपत्तीचे साठे. प्रश्न क्रमांक 19 आहे, स्थलांतराची प्राकृतिक कारणे. अ ज्वालामुखी उद्रेक, आ वादळे, ई रोजगाराचा शोध आणि ई भूकंप. याचं उत्तर ई रोजगाराचा शोध. प्रश्न क्रमांक 20 आहे, स्थलांतराचे आकर्षण घटक. पर्याय अ रोजगाराच्या संधी, आ शिक्षणाची सोय, ई प्रदूषित हवा, ई आल्हाददायक हवामान. याचं उत्तर आहे ई प्रदूषित हवा. अशा पद्धतीने आपण प्रकरण क्रमांक 1 आणि 2 वरती 20 प्रश्न बघितलेले आहेत. आता यानंतर आपल्याला 2 प्रश्न हे सरावासाठी दिलेले आहेत. ह्या प्रश्नांची उत्तरे हे तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार नाहीत. तुम्ही हे प्रश्न वाचायचे, याचे उत्तर सोडवायचे आणि नंतर जर नाही आली तर कमेंट्स बॉक्समध्ये विचारा. बघा, क्रमांक 1 आहे, लोकसंख्या संक्रमण प्रतिमान 5व्या टप्प्याची वैशिष्ट्ये. अ बालकांची संख्या कमी, आ वृद्धांची संख्या जास्त, ई जन्मदर खूपच जास्त, ई देशाची आर्थिक स्थिती उत्तम. स्थिरावलेल्या मनोऱ्याची वैशिष्ट्ये. अ लोकसंख्या वाढ नगण्य, आ प्रत्येक वयोगटाची टक्केवारी जवळजवळ समान, ई जन्मदर कमी, ई मृत्यूदर जास्त. अशा पद्धतीने आपण सरावासाठी 2 प्रश्न दिलेले आहेत. एक प्रश्न प्रकरण क्रमांक 1 वरचा आहे आणि दुसरा प्रकरण क्रमांक 2 वरचा आहे. याची उत्तरं शोधा, येतील तुम्हाला. आपण आज 2च प्रकरणांचे प्रश्न उत्तरे बघितले आहेत. याच्यानंतर आपण पुढचे प्रकरण क्रमांक 3 आणि 4 यावरील चुकीचा घटक ओळखा याची प्रश्न उत्तरे बघणार आहोत. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.